नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन यू टर्न या विशेष उपक्रमांतर्गत आजपासून ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेला भव्य सुरुवात करण्यात येत आहे। या मोहिमेचा शुभारंभ पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या हस्ते व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे करण्यात आला आहे। नागपूर शहरात वाढत्या अपघातांमुळे चिंतेची लाट पसरली आहे। यामध्ये दारू पिऊन वाहन चालवण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे। म्हणूनच नागपूर शहर पोलीस दलाने ऑपरेशन यू टर्न अंतर्गत ड्रंक अँड ड्राईव्ह या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे। या मोहिमेचा शुभारंभ व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते पार पडले। या मोहिमेमध्ये शहरात ब्रीथ एनालायझर टेस्ट, सीसीटीव्ही मॉनिटरिंग तसेच वाहन चालकांचे वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून दंडात्मक कारवाईसह वाहतूक परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे। नागपूर पोलीस विभाग नागरिकांना आवाहन करत आहेत की दारू प्या पण गाडी चालवू नका, कारण एका चुकीचा निर्णय तुमचं आणि दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। या मोहिमेत महिला पोलीस, ट्रॅफिक पोलीस तसेच स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग असून जनजागृती देखील करण्यात आली आहे। या संपूर्ण मोहिमेचा उद्देश होता अपघात टाळा, जीवन वाचवा। जवळपास 6-7 महिन्यापासून तर त्याच्यात काही कारण आहेत। त्याच्या एक मुख्य कारण आहे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या, तर तो एक आहे। आणि तसेच इतर जे विषय जसे ऍक्सिडेंट जे होतात, कोणते कोणते वाहनामध्ये जास्त होतात, किती वेळात होतात, हे 6 ते 9 आणि 9 ते 12 हे 2 वेळ आहे ज्याच्यात जास्त ऍक्सिडेंट होतात। आणि हेच जे आहे ना, हे रिव्हर्स करायचे आपल्याला, म्हणजे आपण गेलो आहे तर यू टर्न करून परत शून्यावर कसे आणायचे त्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहे। म्हणून आपण याला यू टर्न ऑपरेशन दिलेलं आहे। आणि याच्यात आता मागील 6 महिन्यामध्ये आपण जवळपास 40नी मृत्यू कमी करण्यात यश आपल्याला मिळालेलं आहे या शहरामध्ये, म्हणजे जवळपास 22% मृत्यू कमी झालेली याच्यात हा एक आहे। आणि याला आता आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे। या वर्षी जर आपण जवळपास 50% पर्यंत हे मृत्यू कमी करता आली आपल्याला, तो एक यश राहील आपल्याला असं वाटतंय। बाकीचे जे कारण आहे, हेल्मेटच्या न वापरता ड्रायव्हिंग करणे किंवा सीट बेल्टच्या न वापर किंवा रॉंग साइड ड्रायव्हिंग, हे सगळे मुद्दे पण आपण याच्यात घेतलेले आहे। ड्रिंक अँड ड्रायव्हिंग साठी आमचे दररोज संध्याकाळी 3-1 तास आम्ही चेक करणार आहे। याच्यात आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ राहील, आमचे डीसीपी ट्रॅफिक, एसीपी ट्रॅफिक आणि त्यांच्या ट्रॅफिकच्या स्टाफ, हे सगळे आम्ही रोडवर राहणार आहे त्यावेळेस। आणि ते चेक करायचे आपल्याला की जास्तीत जास्त याच्यात कसे आपण कमी वेळेमध्ये हे बदलाव आणू शकतोय। हे माझे तुमच्या मार्फतीने आव्हान राहील सर्वांना की बी केअरफुल, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, आणि रॉंग साइड ड्राईव्ह करू नका, कुठल्याही ट्रॅफिकच्या नियमांच्या भंग करू नका, नाही तर आम्ही रोडवर आहे, चेक करणार आहे आणि तुम्हाला सजा पण येऊ शकते। BNS मध्ये आपण मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये तो करतोच आहे कारवाई, आणि याशिवाय तुमच्या लायसेन्स कॅन्सल होऊ शकतोय, सस्पेंड होऊ शकतोय, असं आम्ही कडक भूमिका याच्यात घेणार आहे। इसमें हमने जो बार्स, रेस्टोरेंट्स और जो होटल्स हैं, इनको भी हमने इसमें इन्वॉल्व किया। सबको लेटर्स लिखे जा रहे हैं कि आप अगर कोई ऐसा देखते हैं तो उसके बारे में बताएं। अगर हमारी इन्वेस्टिगेशन में पता चलता है कि इस इंसान ने यहाँ पे बैठ के दारू पी थी और उसके बारे में, हम आपके ऊपर भी कार्रवाई करेंगे। और जो भी बच्चे हैं, यंगस्टर्स हैं, वो बिल्कुल इसमें ना पड़े। आप ड्रिंक से दूर हैं, अगर आप ड्रिंक कर रहे हैं तो गाड़ी किसी भी हालत में ना चलाएं, ये हमारा इसमें स्टँड रहेगा। नागपूर पोलिसांचे हे पाऊल समाजात शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्ही सुद्धा जबाबदार नागरिक म्हणून दारू पिऊन गाडी चालवू नका आणि इतरांनाही जागरूक करा।